नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वी आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग 2 पाठ 7वा निवारा ते गाव वसाहती या पाठाचा आज आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। आकडा अ, बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता? उत्तर, बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरिण, मेंढी, डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता। पुढील प्रश्न, नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर, शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे। पुढील प्रश्न, पुढील विधानांची कारणे लिहा। आकडा अ, मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता। उत्तर पहा, मध्याश्मयुगात सर्वत्र पर्यावरणात बदल होऊ लागला होता। अतिशीत हवामानात बदल होऊन ते उबदार होऊ लागले होते। या कारणांमुळे मध्याश्मयुगात मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता। पुढील प्रश्न, मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला। उत्तर, हवामान बदलानुसार मानव धान्याची कापणी करणे, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे तो करीत असत। मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात, अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल यांचे ते निरीक्षण करीत असत। अशा कारणांमुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला। पुढील प्रश्न, मध्याश्मयुगीन हंगामी तळाच्या कल्पनाचित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। पाठ्यपुस्तकात हे चित्र आहे ते पाहायचं आहे आपल्याला आणि यातूनच आपण उत्तरे देणार आहोत। प्रश्न पहा, चित्रातील घरांची रचना कशी आहे? उत्तर, चित्रातील घरे उतरत्या छपराची झोपडीसारखी आहेत। पुढचा प्रश्न, चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते? उत्तर, चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गवत, लाकूड, झाडपाला हे साहित्य वापरलेले आढळते। पुढील प्रश्न, हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात? उत्तर, हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी, शेती, शिकार, छोट्या होड्या तयार करीत असावेत। पुढील प्रश्न पाहूया। विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा। उत्तर पहा, उन्हाळा ऋतूत आपण सुती कपडे वापरतो, थंड पदार्थ खातो, उन्हापासून संरक्षणासाठी थंड जागी राहतो। पावसाळ्यात लवकर सुकतील असे कपडे घालतो, जड आहार न घेता हलका आहार घेतो, पाणी उकळून थंड करून पितो। थंडीच्या दिवसात उबदार लोकरीची वस्त्रे वापरतो, ऊन अंगावर घेतो, अंगात उष्णता निर्माण होईल असे उष्ण पदार्थ खातो, उबदार जागेत राहतो। असा हवामान बदलाचा परिणाम आपल्यावर होतो। पुढील प्रश्न, नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा। उत्तर पहा, नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे। मुद्दा पहिला, नवाश्मयुगात गाव वसाहती स्थापण्यास सुरुवात झाली होती। आधुनिक काळात गाव वसाहती स्थापन होऊन तेथे अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत। मुद्दा नंबर 2, या काळात खेड्यातील मानवसमूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता आणि आधुनिक काळात
खेड्यात शेतीखेरीज अनेक पूरक उद्योगधंदे सुरू झाले आहेत. मुद्दा 3. या काळात शेतीची अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती. आधुनिक खेड्यात प्रगत अवजारे वापरून शेती केली जाते. चौथा मुद्दा. शेतीची प्रारंभिक अवस्था असल्यामुळे पाणी, सिंचनाची व्यवस्था, धान्याचे प्रकार मर्यादित होते. आधुनिक काळात खेड्यांमध्ये पाणी, सिंचनाचे व अन्नधान्याचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. तर मुलांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आजचा स्वाध्याय संपलेला आहे. स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.